पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात कारवार जिल्ह्यातील 567 तर बेळगाव जिल्ह्यातील 63 गावांचा समावेश. केरळच्या वायनाड आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरूर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने पश्चिम घाटातील 54,000 चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करण्याबाबत अधिसूचना नव्याने जारी केली आहे. यामध्ये कर्नाटकातील 20,668 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. संवेदनशील क्षेत्रात उत्तर कन्नड जिल्ह्यातील एकूण 567 तर बेळगाव जिल्ह्यातील 63 गावांचा समावेश करण्यात आला असून याविषयी सूचना आणि अपेक्षा नोंदवण्यासाठी 60 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला 38, भटकळ 25, होन्नावर 42, जोडा 88, कारवार 35, कुमटा 41, सिद्धापूर 100, शिर्शी 114, यल्लापूर तालुक्यातील 84 गावांचा आणि बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील 62 आणि बेळगाव तालुक्यातील एका गावाचा संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. पश्चिम घाटात येणाऱ्या जोडा तालुक्यातील काळी व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गावे आणि खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रातील गावे असुविधांच्या महापुरात सापडले आहेत. येथे आजारी माणसाला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी मरणापूर्वीच तिरडी बांधावी लागते, एवढी भयानक स्थिती आहे. अशात पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचं ओझं त्यांच्या डोक्यावर पडणार आहे. एकूणच पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र आवश्यक असले तरी या भागातील लोकांची डोकेदुखी वाढवणारे ठरणार आहे.